काय पाना गँग, तुम्हाला माहित होतं ना? नाही, नाही नव्हतं माहित. तुला रे? हो, माहिती होतं. घ्या, म्हणजे हिच्या गँगला सगळं माहित होतं आणि हिला माहित नाही, असं कसं शक्य आहे? शिवा, जर तुला हे सगळं माहित होतं तर तू आधीच सांगितलं का नाहीस? मला खरंच माहित नव्हतं. मला हे आत्ता कळलंय. मला माहित असतं तर लक्ष्मण काका मी तुमच्याकडे आले असते बोलायला आणि रॉकीला मारलं असतं मीच. हा, म्हणजे तू ह्यांना मारायचं नाटक करायचं आणि ह्यांनी रडायचं नाटक करायचं. यात नुकसान कोणाचं आहे? देसाईंचं ना? ताई, तिला माहिती असतं तिने मला सांगितलं असतं आधी. मला नाही वाटत शिवा खोटं बोलतेय. आणि काका, तुम्हाला जर कळलं होतं तर तुम्ही मला विचारायचं ना की हे काय झालं, काय चाललंय. तेवढा तर अधिकार आहे ना तुम्हाला. मग तुम्ही का नाही सांगितलं मला? कारण मला गरज नाही वाटली. आणि असंही आता रॉकीचा आणि संपदाचा काहीही संबंध नाही राहणार आहे. म्हणून काय मारणार त्याला? मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मी फक्त त्याला धमकी द्यायला सांगितली होती. पण मग ती समज आपण दिली असती ना, बसून बोललो असतो. हे असं गुंड बोलून मारायची काय गरज आहे? माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता आणि त्यासाठी मी काहीही करेन. पण हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे शिवा त्यांचं? मान्य आहे की त्या मुलाला मारहाण झाली हे चुकीचं आहे, पण म्हणून आपल्या मुलीला यात पडून द्यायचं का? या मुलाचा विचार पण झाला पाहिजे ना. म्हणजे काय करायचं होतं? हा मुलगा आपल्या संपदाला कधी पळवून नेईल याची वाट बघत बसायचं होतं. तसं नाही म्हणत आहे मी. हे बघा, माझा रॉकीवर पूर्ण विश्वास आहे. तो असं काहीही करणार नाही. पण तुला न सांगता त्याने हे पराक्रम केलेस ना? हे बघा, झाली चूक त्याच्याकडनं, मी मान्य करते. पण त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा, त्याचं अख्खं वर्ष वाया घालवलं. मला त्याचं माहित नाही. माझ्या मुलीसाठी जे करायचंय ना ते मी केलं. आणि शिवा, तू आम्हाला जाब विचारण्यापेक्षा ह्या मुलाला समजव. काकू, ऐक ऐक ऐक, प्लीज तिच्यावर विश्वास ठेव. हे बघ, तिला माहिती असतं तर मलाही कळलं असतं. तिने मला डेफिनेटली सांगितलं असतं. आणि तुम्हाला माहिती होतं तर मला सांगायचं ना. मी काहीतरी मदत केली असती, आपण मार्ग काढला असता शांततेत. नाही नाही, मला असं वाटतंय हिनेच हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय. ताई प्लीज तू शांत बस. शिवा आधी आपल्या घरचा विचार करते, कळलं? यात तिची काही चूक नाही. नसेल ना तिची चूक, पण संपदासाठी जे जे करावं लागेल ना ते सगळं मी करेन. तिची हिंमतच कशी झाली? मग समोर उभं राहून विचारायचं ना, त्याला मारायची काय गरज आहे? तूही तेच करतेस ना. तू जातेस का कोणाला समजवायला? नाही आहे ना उत्तर. मग आता माझं ऐक. या सगळ्यात मी माझ्या मुलीची फरफट होऊ देणार नाही. मला हा विषय संपवायचा होता, मी संपवला. आता यापुढे जे योग्य असेल ना तेच मी करणार. माझ्यासाठी हा विषय आता संपलाय. चल. लक्ष्मण, हो, यात ह्यांची काही चूक नाहीये. हे बरोबर आहे. तुम्हीच यांना समजून घ्या. शिवा, आपण काहीतरी तोडगा काढूयात शांतपणे. चूक झाल्यावर कीर्ती, तुला परिस्थिती कशी सावरून घेता येईल याचा विचारच करता येत नाही का? भाऊ, मला खरंच खरंच काही माहित नव्हतं. पप्पांची शपथ घेऊन शिवा, सांग. शिवा शांत हो. आपण या सगळ्यावर शांतपणे बोलूया. काहीही शांतपणे वगैरे बोलायचं नाहीये आता. आज तागायत या घरात असे वाद कधीही झाले नाहीत. आज हाही दिवस बघितला या घरात. शिवा, मी तुला समजावून सांगत होते ना, पण तू ऐकतच नाहीस. या उलट या घराचे तुकडे करायला निघालीस तू. लक्षात ठेव, मी हे होऊ देणार नाही.
आता कुठे घरात शांतता मिळेल असं वाटलं होतं मला, पण घरात एवढं मोठं वादळ आणून ठेवलंय तर घर शांत तरी कसं राहणार ना? काही चुकीचं बोललीये का? नाही, काही चुकीचं बोलत असेल तर घे, मार माझ्या कानाखाली. पण आई, शिवाला हा सगळा तमाशा घालायची काही गरज नव्हती. सासरच्या लोकांपेक्षा तिला ती पानागाईन जवळची वाटते. याला काय अर्थ आहे? अगं घेतलीत मी ताटं. नाही ताई, हे खोलीतच जेवतायत म्हणाले, मी वाढून घेऊन जाते. अगं असं कसं करतेस? सगळ्यांबरोबर जेवले तर विचार कमी करतील ना. हो ताई, पण हे नाही येणार. तरी मी म्हणत असते, पण माझं कोणी ऐकत नाही. आपल्याच घरातल्या माणसांमध्ये इतका दुरावा यायला लागला. म्हणजे आता एकत्र जेवणासाठी नाही म्हणतात, उद्या घरातल्या घरात एकमेकांची तोंड सुद्धा बघणार नाहीत याची भीती वाटते मला. नाही ठीक आहे, एखाद वेळेस मान्य करू की तिला ह्या सगळ्यातलं काही माहीत नसेल, पण म्हणून काकाच्या विरोधात जाणं चुकीचं नाहीये का? बघतेस नाही, म्हणून मी तुला म्हणत होते की त्या मुलीला घरात आणू नकोस म्हणून. हे सगळं ना तिच्यामुळेच घडतंय. तिच्यामुळे पहिले आशू आणि आता काका असा वागायला लागलाय. पटतंय ग, सगळं पटतंय मला, पण मी काय करू शकते कीर्ती? मला माझ्या मुलाला गमवायचं नाहीये. आशू महत्वाचा आहे माझ्यासाठी. अरे तुम्ही घेतलं सगळं, मी वाढायला घेते. आधी स्वतः चुकायचं, मग दुसऱ्यांना जाब विचारत बसायचं. आई एकटं नको करूस, मी येते मदतीला. चला जेवायचं. शिवा काय झालंय? अशोक, काहीतरी मार्ग काढायलाच हवा. लक्ष्मण, मी तुझ्याशी आत्ता बोलू शकतो का? म्हणजे तुझी हरकत नसेल तर. भाऊ प्लीज, हे असं बोलू नका. तुम्ही इथे माझ्यावर आरोप करायला आलेले नाही आहात हे मला माहिती आहे. बसा. लक्ष्मण, यात शिवाची काही चूक नसणार आहे. नसेल ना भाऊ, पण मग मीच कसा चुकीचा आहे हे दाखवायला ती इथे आलीच का? लक्ष्मण, त्या मुलाचं IAS ट्रेनिंग होतं आणि अशा वेळी त्याने आपल्या संपदापासून लांब राहायचं होतं ना मग भाऊ. लक्ष्मण, मला बाप म्हणून तुझी काळजी समजते, पण एकदा आपण त्या दोघांचा विचार केला तर. मान्य आहे मला, तो वस्तीतला मुलगा आहे, त्याला आई वडील नाही, कुणी नातेवाईक नाही, पण विचार कर ना, तो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, अभ्यास करतोय, तो IAS होईल आता. तेव्हा आपण एकदा त्याच्याशी बोलू शकतो. हो, उर्मिला ऐकलंच का भाऊ काय म्हणतायत? त्या रॉकीशी एकदा बोलून बघूया असं म्हणतायत भाऊ. नाही, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की हो, मला माफ करा. तुम्हाला पटतं शिवाचं आणि आम्हालाही पटत होतंच की. आणि शिवा या वेळेला चुकीची आहे हे तुम्ही मान्य करा, कारण आपल्या मुलीचा प्रश्न आहे भाऊ. हे बघा, माझं म्हणणं हे नाही आहे. तुम्ही दोघेही त्या मुलाला समजून घ्या, पण आपण एकदा त्याचं म्हणणं ऐकून तर घेऊ. आणि आपण मोठे आहोत आता. हे बघा, शिवाई त्या वस्तीतून आली आहे की नाही, पण शिवा एक चांगली मुलगी आहे. तुम्हाला काय वाटतं? मग लक्ष्मण, हा मुलगा वाईट आहे हे एका क्षणात आपण का ठरवलं? लक्ष्मण, अरे तो IAS होणार आहे. मला कळतंय भाऊ तुम्ही काय सांगू पाहताय ते,
पण मी ही एक गोष्ट सांगतो, तो मुलगा उद्या पंतप्रधान होईल, पण तरीही त्याचा आपल्या संपदाशी काहीही संबंध नसेल. आणि आता या गोष्टीवर मला पुढे डिस्कशन नको आहे भाऊ. एकदा संपदाचा विचार तरी तू कर. अहो, मी काय म्हणते, त्यांच्या मुलीचा विचार त्यांनी केला नसेल असं वाटतंय का तुम्हाला? त्यामुळे मी म्हणते आपण हा विषय जरा थांबवूया आणि सगळ्यांनी समजुतीने घेऊया, एकमेकांशी शांतपणे बोलूया ना. ठीक आहे. का सांगितलं नाही मला सगळं? रॉकी इथेच आहे हे लपवून ठेवलं तुम्ही माझ्यापासून. रॉकीला लागलंय हे लपवून ठेवलं. काय चाललं काय तुमचं? आणि रॉकी तुझं आणि संपदाचं हे सगळं काय आहे? कधीपासून चाललंय? तुम्ही सकाळी सगळी स्टोरी सांगितली मला, मग हे का नाही सांगितलं? अजून किती गोष्टी लपवणार आहात? शिवा, सांगतील ते सगळं 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 खरं सांगतील. घाबरली आहेत पोरं आता. अच्छा, म्हणजे तुलाही माहित होतं सगळं? हो, मला माहिती होतं. रादर रॉकी आणि संपदाला प्रेमाची जाणीव मीच करून दिली होती. शिवा, हे बघ, रॉकीचं आणि संपदाचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे. पण रॉकी तुला सांगायला घाबरत होता. मी समजावलं त्याला. लहान आहेत मुलं, पण त्यांचं प्रेम चुकीचं नाहीये. तू तरी समजून घे. हे बघ चंदन, ते चुकले आहेत. त्यांनी सांगायला हवं होतं मला. निदान आशूला तरी. आशू तुमचा मित्र आहे ना, मग त्याला का नाही सांगितलं? शिवा, आधी आपल्याला सगळं जाणून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. शिवा, आम्ही तुला सांगणारच होतो. नाही अप्पर, थांब, मी सांगतो. हे बघ रॉकी, आम्ही तुला आणि तिला एकत्र बघतोय. कधी कधी ती आपल्या ग्रुपमध्ये असते, पण हे हे तुमच्यात आहे आम्हाला कधीच कळलं नाही. जिजू, संपदाला शिकवण्यासाठी मी तुमच्या घरी यायचो. आम्हालाच कळलं नाही आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो. पण मी एक सांगतो, आमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे आणि ते खरं आहे. शिवा, आम्ही टाइमपास करत नाहीये ग. मी तुला सांगितलं नाही कारण मी घाबरलो होतो. मी घाबरलो होतो की मी तुला डिसअपॉइंट करेन, आशू जिजूला वाईट वाटेल. संपदाला शिकवण्यासाठी तुम्ही मला घरी आणलं, पण शिवा मी मुद्दाम नाही केलं ग. मी खरंच मुद्दाम नाही केलं. मी ट्रेनिंग वरून परत आल्यानंतर तुला सगळं सांगणार होतो. पण बरोबर आहे, मी हे करायलाच नको होतं. आय एम सो सॉरी. मला नाही कळलं मी कोण आहे, मी कुणाच्या प्रेमात पडतोय, माझी लायकी काय आहे, मला खरंच नाही कळलं. पण माझं प्रेम खरं आहे. खरंच सॉरी. अरे रॉकी, ऐक, खरंच सॉरी. ऐक, खरंच सॉरी. ऐक रॉकी. तुम्हाला हे सगळं कधीपासून माहित होतं? आणि तुम्हाला मला का सांगावंसं वाटलं नाही? इतकं फरक करून टाकलाय का मला? असं नको ना ग बोलू शिव. मग कसं बोलू? मला का सांगितलं नाही तुम्ही? शिवा, तुझ्यासाठी म्हणून त्यांनी नाही सांगितलं. माझ्यासाठी का? शिवा अगं, आय थिंक आपल्यात जे प्रॉब्लेम्स सुरू होते त्यामुळे. अरे पण मला सांगायला हवं होतं ना, मी सांभाळून घेतलं असतं.
एक मिनिट, म्हणजे रॉकी आणि संपदाला तुझी मान्यता आहे का? हे तुम्ही आशूला विचारात, त्याचा अधिकार आहे तो. नाही हे बघा, रॉकी एक चांगला मुलगा आहे, टॅलेंटेड आहे आणि संपदा आणि त्याचं एकमेकांवर प्रेम आहे. हेही सगळं आहे आणि मला मान्य आहे, पण ह्यातून आता बाहेर काय मार्ग काढायचा हे महत्वाचं आहे ना. त्याचाच विचार करते. शिवा, तुला काही मदत लागली तर? तुम्ही आता कोणीही यात पडायचं नाही. तुम्ही रॉकीला घेऊन घरी जा आपल्या. अगं पण घरी जा, हे सगळं मी बघून घे. किट्टू डार्लिंग, ते गुंड आले तेव्हा मला वेळीच कळलं म्हणून बरं झालं मी लपलो. नाहीतर त्यांनी जर मला बघितलं असतं ना तर मात्र मग खूप मोठा घोळ झाला असता. ते पण जाऊ दे, जे झालंय ते आपल्या पथ्यावरच पडलंय ना. अरे काका, कीर्ती, हे काय करून ठेवलंय तुम्ही? काय झालं? ते मलाच विचारतेस तू? आपलं काय ठरलं होतं की त्या मुलाला आपण फक्त असं धमकावून सोडून देणार आहोत. त्याचा हात कसा काय मोडला? अरे आम्ही पण त्यांना तेच सांगितलं होतं, पण ती पाना गँग मधली मुलं आहेत ना, त्यांनीच काहीतरी धक्काबुक्की केली असेल त्या गुंडांसोबत. नाहीतर मी पाठवलेली माणसं माझ्या ऑर्डर शिवाय काही करणार नाहीत. आणि काका जाऊ दे ना, आता जे झालं ते झालं ना. तुम्हीच तर म्हणालात ना त्या मुलाला धडा मिळाला, बस. ते मी खाली शिवासमोर रागाच्या भरात बोललो. मला असं त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त नव्हतं करायचं. म्हणजे त्या मुलाने माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं हे मला वाटत होतं, पण त्या गुंडांनी हे सगळं करायची गरज नव्हती ना. अरे काका, ते गुंड पैशांवर काम करतात. त्यांना जेवढं सांगू ना तेवढंच काम करतात ते. आता तुला माहित झालंय ना ती पाना गँग कशी आहे. त्यांनीच काहीतरी धक्काबुक्की केली असणार आहे. पण आता हे जे नुकसान झालंय त्याचं काय? काय झालंय आणि जे काही झालं असेल त्यात आपण आता काहीच नाही करू शकत. आणि शेवटी आपलं काम झालंय ना. आपलं काम झालंय ना म्हणजे? म्हणजे नाही म्हणजे तिला असं म्हणायचं आहे की संपदाचा विचार करायला हवा ना आपण. तो मुलगा तर तिच्या आयुष्यातून निघून गेला, शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. हे बघ काका, तू नको ना फार विचार करूस. हे बघ, मला माहिती आहे तुला किती त्रास होतोय आणि संपदाने पण तुझ्या डोक्याला किती त्रास दिलाय ते. आता ह्याच्यातून थोडी सुटका झालीये तर जरा आराम कर. तू काळजीने झोपलाही नसशील, जाऊन जरा झोप, स्वतःची काळजी घे. मारायला नको होतं. मारायला नको होतं. किट्टू डार्लिंग, या घरातली माणसं जरा इमोशनल आहेत नाही. आणि त्यांच्या याच इमोशन्सचा फायदा घेतोय आपण.